आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात गांजा सापडल्याप्रकरणी रवींद्र धंगेकर, सुषमा अंधारे यांची कुलगुरूंच्या कार्यालयात धडक। तोंडाला कळफ असलं तर चालेल का? आक्रमक होत धंगेकरांकडून तातडीनं गुन्हा दाखल करण्याची मागणी। राज्यसभेच्या रिक्त जागेसाठी 25 जूनला पोटनिवडणूक होणार। प्रफुल्ल पटेल यांनी राजीनामा दिल्याने जी जागा रिक्त आहे त्यासाठी पोटनिवडणूक होणार आहे। विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर मतदारसंघावर भाजपचा दावा, जागा आम्हालाच मिळेल। मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांचं वक्तव्य। जरंडेश्वर साखर कारखाना प्रकरणी राजेंद्र घाडगेंना समन्स। राजेंद्र घाडगे हे अजित पवार यांचे नातेवाईक। कारखान्याशी संबंधित राजेंद्र घाडगेंची चौकशी सुरू। मुख्यमंत्री शिंदेंकडून कोस्टल रोडची पाहणी। कोस्टल रोडवर काही ठिकाणी पाण्याची गळती। प्रशासनाला कोस्टल रोडच्या दुरुस्तीसंदर्भात शिंदेंच्या सूचना। लोकसभेच्या निकालानंतर भाजप संघटनात्मक फेरबदल करणार। लोकसभेत काम न केलेल्या पदाधिकाऱ्यांना घरचा रस्ता दाखवणार। आमदार खासदारांप्रमाणे पदाधिकाऱ्यांचाही रिपोर्ट कार्ड तयार करण्यात येणार। पुणे शहरात 10 जूनपर्यंत मनाई आदेश लागू। कायदा सुव्यवस्था आणि अनुचित प्रकार टाळण्यासाठी मोर्चे, धरणं, आंदोलन, उपोषण करण्यास मनाई। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहकुटुंब साताऱ्यातील दरे गावात दाखल। पुढील 3 दिवस मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दरे गावात मुक्काम। सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेतील घोटाळा प्रकरणी जिल्हा बँकेवर प्रशासक नेमावा, अन्यथा भ्रष्टाचार प्रवृत्ती ठेचून काढण्यासाठी रस्त्यावर उतरू। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टींचा सरकारला इशारा।